चराचराला व्यापून उरले, चराचराला व्यापून उरले, तुझी नाम गाथा। हे असे अद्भुत दिव्य आणि अलौकिक विश्वाचे पहिले मंदिर असेल जिथे साक्षात बसलेल्या स्थितीत श्री दत्त महाराज विराजमान झाले आहेत। या दत्त महाराजांचे अलौकिक वैशिष्ट्य असे आहे की हे एकमुखी दत्त महाराज आहेत। असे दत्त महाराजांचे स्वरूप आपणास क्वचितच दर्शनास लाभेल। भाग्यच म्हणावा आपल्या या व्हिडिओद्वारा आपणास असे अद्भुत अद्वितीय स्वरूप एकमुखी श्री दत्त महाराजांचे असे अनोखे बसलेले दर्शन प्राप्त झाले। एवढेच आणि इथेच या मंदिराचे महात्म्य संपत नाही। या चबुतऱ्यावर स्वामी आदेशाने श्री दत्त महाराजांचे कलियुगी अवतार 3 महाविभूती म्हणजे श्री साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज आणि श्री स्वामीसंत महाराज हेही स्थापित झाले आहे। जसे काय संपूर्ण ब्रह्मांडच इथे अवतरले आहे। ब्रह्माचे अलौकिक अवतार म्हणजे एकमुखी दत्त, विष्णूचे अवतार म्हणजे श्री साईनाथ महाराज, साक्षात महादेवाचे अवतार म्हणजे श्री स्वामीसंत महाराज आणि एवढेच नव्हे तर गणरायाचे कलियुगी अवतार श्री गजानन महाराजही इथेच। श्री दत्त महाराज जयंती निमित्त आज या पावन दिवसावर श्री दत्त महाराजांचे पादुकांचे दुधाने अभिषेक करण्यात आला। हे पादुका फक्त काही विशिष्ट दिवसांवरच त्यांचे दर्शन प्राप्त होईल, ते म्हणजे श्री दत्त महाराज जयंती, श्री साईनाथ महाराज जयंती, श्री गजानन महाराज प्रकट दिन, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आणि गुरु पौर्णिमा। या मंदिराचे अद्भुत आणि वैशिष्ट्य असे आहे की आलेल्या सर्व भाविकांना या पादुकांचा अभिषेक करण्यास संधी प्राप्त होते। एवढेच नव्हे तर प्रत्येक गुरुवारी सुद्धा आलेले प्रत्येक भक्तांच्या हाताने आरती केली जाते। प्रत्येक भक्तास असा दिव्य लाभ प्राप्त होतो। जिथे साक्षात संपूर्ण ब्रह्मांड स्थापित झाले ते श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत देऊन जवळजवळ 15 वर्षांपूर्वी भाकीत केले होते, ते आज अक्षरशः सत्यात आले। मग ते जागृत मंदिर किंवा देवस्थान कसे नाही प्रचित होणार। सर्व दत्त संप्रदायातील प्रत्येक भक्ताला या मंदिरात आपले गुरु श्री दत्त महाराज, श्री साईनाथ महाराज, श्री गजानन महाराज आणि श्री स्वामीसंत महाराज यात नक्कीच दर्शन देईल, कारण हे सामान्य भक्तांनी खूप कष्टाने उभारलेले सामान्यांचं मंदिर आहे। निदान आपल्या आयुष्यात एकदा तरी एक गुरुवारी या मंदिरात भेट द्यावे, नक्कीच आपणास प्रचिती प्राप्त होईल असे माझे प्रतिपादन आहे। आम्ही सर्व स्वामी आणि दत्त भक्त स्वहाताने या आपल्या मंदिरात पिठलं भात आणि केळीचा शिरा प्रसाद बनवून तयार करतो। या प्रसादाचा लाभ प्रत्येक गुरुवारी नक्कीच आपण घेऊ शकता। प्रत्येक कणात असतो हा देव, प्रत्येक कणात असतो हा देव, प्रसादात असतो तो सदैव। जिथे नांदतो ब्रह्म विष्णू महेश, जिथे नांदतो ब्रह्म विष्णू महेश, नष्ट होतात आपले आयुष्याचे क्लेश। या दारात भेटतं पिठलं आणि भात, या दारात भेटतं पिठलं आणि भात, त्यात सर्व महागुरूंची साथ। इथेच आहे नारायणपूर, इथेच आहे नारायणपूर, इथेच आहे शिर्डीचे सूत्र। अक्कलकोठी इथेच तर शेवगावचं गोत्रही इथेच। नमन करू या दिव्य तीर्थास, नमन करू या दिव्य तीर्थास, भेटेल मुक्ती या दारात प्रत्येक पितरास। अनमोल आणि दिव्य आहे या दारातून प्राप्त झालेले पिठलं आणि भाताचा प्रत्येक शीत। साक्षात ब्रह्मांड इथे नांदते, साक्षात ब्रह्मांड इथे नांदते, तेच तर आहे श्री दत्त महाराज त्रिमूर्ती शक्तीपीठ।